निर्भीड बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडमधून. नांदेडमध्ये 100 कोटीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन रखडलंय. पोलीस विभाग भाडेतत्वावर शहरात लावणार 100 सीसीटीव्ही. नांदेड शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय पोलीस विभाग आणि महापालिकेने घेतला होता. मात्र हा प्रोजेक्ट रखडला आहे. त्यामुळे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्वावर लावण्याचा निर्णय नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घेतला आहे. रमजान ईद, गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती निमित्त सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. संपूर्ण खर्च पोलीस विभागाकडून केला जाणार आहे. त्यामुळे आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनुचित प्रकारावर पोलिसांची मात्र करडी नजर असणार आहे. तर पाहूया नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, नांदेड. सध्या काय आहे, एक जुना सीसीटीव्ही सिस्टम होता जे महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला, पण ते खूप जुनी झाली आणि आता डिस्फंक्शनल आहे. नवीन मध्ये 100 कोटीचा एक प्रोजेक्ट आहे सीसीटीव्ही साठी, जे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आहे. आणि आता आम्ही डीपीआर प्रोजेक्ट, डिटेल प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत. जे डीपीआर फायनल होईल, नंतर टेंडरिंग वगैरे होईल, फंड अवेलेबल होईल. तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत. पण हा प्रोजेक्ट 100 कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल. त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल. ते आम्ही नगरपालिका सोबत, आयुक्त सर सोबत आणि कलेक्टर सर सोबत बसून जे काही टेम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू. एकदम से शॉर्ट टर्म मध्ये जे आता रामनवमी येत आहे, तसेच आता भीम जयंती राहणार. 6 तारीखला रामनवमी आहे, 14 पासून जयंती राहणार. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास 100 सीसीटीव्ही आम्ही हा पॅच मध्ये ITI पासून आणि वजीराबाद चौक पर्यंत 100 सीसीटीव्ही जवळपास आम्ही बसवत आहोत. पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे. अदर एजन्सी सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्पररीली काही वर्षासाठी, काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो.